हेमंत पवार गोलंदाजी मार्क वरती। लेग ब्रेक चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त झालाय खेळ गौतम आकरेचा। गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन। यस, आपण चेक करूया आणि थर्ड अंपायर तिसरे पंच आक्षेप घेतलाय हेमंत पवारच्या गोलंदाजीवरती। इट्स अ फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असणार आहे। पहिल्या चेंडूवरती विकेट, खूप चांगला झेल पकडला। क्या बात है, लेग ब्रेक हा चेंडू। न्यू बॅट्समन आले बॅटिंग करण्यासाठी, यतीन आणि अनिलला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये, कारण की शून्यावरती गौतम बाद झालाय। डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय यतीनच्या बॅट मधून। पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल, धावसंख्या 6। धावफलकावरती आहेत। लेग ब्रेक पुन्हा एकदा हुक करतायत क्षेत्ररक्षक, डीप मधून पिंटू येतील कारण की चेंडू जागेवरती थांबलाय। 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होती आहे। मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा, धावसंख्या 3 ने पुढे जाईल 9। एक चेंडू शिल्लक आहे। धावसंख्या 9। धावसंख्या 9। फटका चांगले पूल करताय क्षेत्ररक्षक, डीप मध्ये उपस्थित आहेत आणि चेंडू अडवलेला आहे। मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते। काका काय करतात हा देखील प्रश्न पडलाय आणि या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12। धावसंख्या 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धनविन 11 मुलुंड आणि सामना सुरू आहे पालघर 11 या दोन टीम मध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर वना चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एकदा मिळते. विकी येतात गोलंदाज आणि धावसंख्या आहे 13. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. आज सुपर संडे आहे, सुपर धमाका आहे. फुलटॉस चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यतीनने फायदा उचलला नाहीये. फ्री हिट. क्या बात आहे. फ्री हिट वरती हा षटकार येतोय यतीनच्या बॅट मधून. धावसंख्या 20. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि सुरेख गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. 20. क्या बात आहे. लेग ब्रेक चेंडू. वेग नाही परंतु व्हेरिएशन आहे, वळण आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20. 20 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना. मिस टायमिंग. कॉट अँड बॉलची संधी आणि हा झेल पकडलाय. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. यतीन बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या 20. न्यू बॅट्समन राजकुमार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळत आहेत. शॉट मिड विकेटला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71. 21 धावा धावफलकावरती पालघर 11 या टीमच्या. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण होईल का बघा. राजकुमारला दुखापत होतीये, स्किड झाले. येस, नक्कीच ठीक आहेत ते. असं वाटलं की दुखापत झाली कारण डोकं आणि एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुल करताय क्षेत्ररक्षक आहेत शशी आणि शशीने हा चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न नक्कीच नाहीये. 2 धाव वाचवले आपल्या टीमसाठी शशीने. क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंग. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24 धावा. लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. अनिलचा खेळ लागतोय. अजून एक धक्का पालघर 11 या टीमला. हेमकांत स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूवरती आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 24 आहे. हेमकांत आणि पुन्हा चेंडू थांबलेला आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. धावाची संधी डायरेक्ट होत नाहीये. तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या नक्कीच 3 ने पुढे जाईल 27. 27 षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा षटकार येतोय. ओमकार सावंतांचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत आणि त्याला ही सलामी दिली आहे. षटकार आलाय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. 3-3.
33 धावसंख्या आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये गोलंदाज सोनू येत आहेत. ऑन साइडला बिग हिट, सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आहे. राजकुमार होते स्ट्राइक एंडला. हेमंत पवार विकेट आणि ही विकेट मिळवली आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज झाले बाद. राजकुमार बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 41. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलंय. धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. बघा रिव्ह्यू संपलेला आहे. आय थिंक ना वाईट साठी एकच रिव्ह्यू आहे. फक्त बॅटकट सोडून एकच रिव्ह्यू असणार आहे इनिंग मध्ये. जर तो सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू असणार आहे. इलियास येत आहेत. धावसंख्या 41. 41. मिस टायमिंग आहे. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. स्किड झालेत फिल्डर आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक.
कीपर बीट झाले होते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलंय पालघर 11 या टीमने. धनवीन राजगुरू होते आणि हा झेल सोडलाय. श्रेष इंदुलकरला मिळते हे जीवनदान. कुणालने पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती. डॉट बॉलची समाप्ती. हेमंत पवार ने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. कुणाल वेग आहे कुणालच्या गोलंदाजीमध्ये आणि लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल
2 धावा धावफलकावरती आहेत. पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा लेग बाईज. धावसंख्या 3. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 3. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. अनिल येत आहेत चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या सुरू आहे या षटकामध्ये. धावसंख्या 4. एक चेंडू शिल्लक. 44 चा पाठलाग करायचा आहे. धनवीन 11 मुलुंड या टीमला या मॅच टीम गेली होती. अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिरा आलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. झेल शून्यावरती सोडलाय श्रेयश इंदुलकर यांचा. त्याचा फायदा घ्यावा लागेल. हेमंत पवार आणि श्रेयश इंदुलकरने सुरुवात थोडीशी संथ आणि सावध केली आहे. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या 5. सबमरीन डिलिव्हरी आधीच खेळले श्रेयश. नक्कीच ते देखील त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे की त्यांना माहिती होतं की चेंडू नक्कीच थोडासा लेट आला. चेंज ऑफ पेस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 5. राईट आर्म ओव्हर द विकेटने गौतम. बॅकफुटला जाऊन खेळतायत आणि विकेट किपरने केली चूक. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलंय हेमंत पवारने आणि 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 6 धावा. लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहेत. अनिल डाईव्ह लगावली होती. झेल घेण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला प्रयत्न 100% केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीयेत. 100% एफर्ट. धावसंख्या 7. ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक आणि राज गुरु यांनी हा झेल फायनली राजकुमारने हा झेल पकडलेला आहे. याआधी एक चांगला सोपा झेल सोडला होता परंतु हा कठीण झेल पकडलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पालघर 11 या टीमला चेअरअप करतायत उल्हासनगरचा हा संघ. कारण की त्यांना माहिती आहे जर कदाचित हा सामना जिंकला तर नेट रन रेटचा विचार होईल आणि त्या नेट रन रेटच्या आधारे जो संघचा नेट रन रेट नक्कीच जास्त असेल तो संघ क्वालिफाय होईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. सोनू येत आहेत. यस प्रशांत यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. त्यांना असं वाटतं की अजून 2-3 विकेट घ्यावे पालघर 11 या टीमने. परंतु हेमंत पवार सोनू ही जोडी विस्फोटक जोडी खेळपट्टीवरती आहे. गौतमचं मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी करतायत गौतम.
आणि पहिला चेंडू सोनूसाठी होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय सोनूच्या बॅट मधून. धावसंख्या 13. राऊंड विकेटने गौतम पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते हेमकांतने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद. या आधी चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय. तंबूचा रस्ता दाखवलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 44 धाव बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक. 31 धावांची गरज. नक्कीच भारतीय संघामध्ये आणि इंग्लंड संघांमध्ये टेस्ट मॅच देखील सुरू आहे. 3 विकेट इंग्लंडने गमावलेत 50 वरती. अनिल पुल करतायत. हेमंतची पॉवर आपण पाहिली आहे. पॉवर की पॉवर. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. 11 चेंडू शिल्लक. 25 ची गरज या मॅच मध्ये. 11 चेंडू 25 धाव बनवायचे आहेत. हेमंत पवार आणि पिंटू ही जोडी आहे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. वेगवान चेंडू आणि आला हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज या मॅच मध्ये. चला पीके एंड सन्स डोंबिवली संघ व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय आपण. नेक्स्ट मॅच पीके एंड सन्स डोंबिवली या टीमची आहे. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. 19 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अनिल बॅटची कडा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न कॅरी होऊ शकला नाहीये फिल्डर पर्यंत आणि मिळते 1 धाव. 8 चेंडू शिल्लक आहेत. 18 ची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू 18 धाव बनवायचे आहेत. पिंटू स्ट्राइक एंडला. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामधील. अनिल गोलंदाजी मार्क वरती. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. झेलची शक्यता. यतीन झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 7 चेंडू शिल्लक. 16 ची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 16 ची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे.
धनवीन 11 या टीमला. आणि तो मोठा फटका आलाय पिंटूच्या बॅट मधून. हा षटकार येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. तब्बल 21 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू 10 धाव बनवायचे आहेत. हरकेश येत आहेत. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल येतोय. 5 चेंडू शिल्लक. 10 ची गरज या मॅच मध्ये. हा सामना जिंकणं धनवीन 11 या टीमसाठी आता मात्र फार महत्वाचं झालंय. कारण की जर हा सामना धनवीन 11 मुलुंड या टीमने जिंकला तर तो संघ क्वालिफाय होईल. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 3 फिल्डर आलेत आणि तिघांच्या मधोमध हा झेल पडलेला आहे. आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 10 धावांची 8 धावांची गरज. 10 धावा बनवायच्या होत्या. 2 आल्यात या षटकामध्ये. 2 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे. आणि सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. हेमंतच्या बॅटमधून सामना खुला झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज या मॅच मध्ये धनवीन 11 मुलुंड या टीमला. क्षेत्ररक्षक आणि केली चूक. दुसऱ्या दिवसामध्ये राहुल जोगाडियाने 3 चेंडू 2 धावा डिफेंड केल्या होत्या. जर हा झेल पकडला असता तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं. कारण की नवीन फलंदाज बॅटिंग साठी आला असता. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू 1 धावेची गरज. आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे धनवीन 11 मुलुंड या टीमने. अभिनंदन धनवीन 11 मुलुंड या टीमचं. टॉस साठी आपण कोमलदा या आपण टॉस साठी. सामना 4 षटकांचा असेल. धनवीन 11 मुलुंड टीमने टॉस जिंकलेला आहे. श्रेयस दादा निर्णय. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या सामन्याचा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे हेमंत पवार, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. 1 षटक हाताळलं आणि 23 धावा देखील बनवल्या.
करण धुळे यांच्या शुभ हस्ते देऊया. हेमंत पवारला सादिक राजापूरकर सरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. हेमंतला नक्कीच क्या बात आहे, एकत्र खेळलेले आहेत. सादिक सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. बैट वगैरह क्या रे?